नमस्कार मित्रांनो, आजची ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनाच्या आत खोलवर उतरवण्यासाठी आहे. कारण आज आपण बोलणार आहोत त्या शक्तीबद्दल जी प्रत्येक माणसाच्या आत असते, पण बहुतेक लोकांना तिची ओळखच होत नाही. जीवनात कधी ना कधी प्रत्येकाला वाटतं, माझ्या आयुष्यात एवढं दुःख का आहे, मी इतका प्रयत्न करूनही आनंदी का नाही, लोक मला समजून का घेत नाहीत. आणि मग हळूहळू माणूस बाहेरच्या जगात उत्तर शोधू लागतो. पण खरी गोष्ट अशी आहे की ज्या प्रश्नांची उत्तरं बाहेर शोधतो ती उत्तरं आपल्या आत्म्यात आधीपासूनच दडलेली असतात. एका छोट्याशा गावात एक वृद्ध संत राहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कायम शांतता असायची. गावातील लोक त्यांच्याकडे समस्या घेऊन यायचे आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्याकडून फक्त 2 शब्द ऐकून लोकांच्या डोळ्यात समाधान यायचं. एक दिवस एक तरुण त्या संतांकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर खूप दुःख होतं. तो म्हणाला, गुरुजी, माझं आयुष्य पूर्णपणे तुटलं आहे. घरात समस्या, नोकरीत अपयश, लोकांचा अपमान आणि मनात कायम भीती. संत शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. थोड्या वेळाने त्यांनी त्याला एक ग्लास पाणी दिलं आणि म्हणाले, हे पाणी पिऊन सांग, कसं आहे? तरुण म्हणाला, साधं पाणी आहे गुरुजी. संत हसले आणि म्हणाले, आता या पाण्यात एक मूठ मीठ टाक. तरुणाने तसं केलं. संत म्हणाले, आता पुन्हा पिऊन बघ. तरुणाने एक घोट घेतला आणि लगेच चेहरा वाकडा झाला. तो म्हणाला, हे तर खूप खारट झालं. संत त्या तरुणाला घेऊन जवळच्या तलावाकडे गेले. त्यांनी पुन्हा एक मूठ मीठ तलावात टाकलं आणि म्हणाले, आता या तलावाचं पाणी पिऊन बघ. तरुणाने पाणी प्यायलं आणि आश्चर्याने म्हणाला, हे तर अगदी गोड आणि शांत वाटतंय. संत हसले आणि म्हणाले, बाळा, दुःख हे त्या मिठासारखं असतं. जीवनात दुःख प्रत्येकाकडे असतंच, पण तुझं मन जर ग्लासासारखं छोटं असेल तर थोडंसं दुःखही असह्य वाटेल. पण जर मन तलावासारखं विशाल केलंस तर मोठं दुःखही तुला तोडू शकणार नाही. हे ऐकून त्या तरुणाच्या डोळ्यात पाणी आलं. मित्रांनो, आजच्या काळात लोक शरीर मजबूत करण्यासाठी जिमला जातात, पण मन मजबूत करण्यासाठी वेळ देत नाहीत. लोक बाहेरून हसतात पण आतून तुटलेले असतात, कारण त्यांनी स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधणंच बंद केलं आहे. खरं सुख पैशात नाही, मोठ्या घरात नाही, लोकांच्या टाळ्यांमध्ये नाही. खरं सुख आहे मनाच्या शांततेत. भगवान बुद्ध म्हणायचे, मन शांत असेल तर संपूर्ण जग सुंदर वाटतं. पण आज माणूस सतत तुलना करत आहे. त्याच्याकडे काय आहे यापेक्षा दुसऱ्याकडे काय आहे याचाच विचार करत आहे, आणि म्हणूनच त्याचं मन कधी समाधानी राहत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जीवनात जे काही घडतं ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच घडतं. दुःख आपल्याला मजबूत बनवतं, अपयश आपल्याला योग्य दिशा दाखवतं, आणि एकटेपण आपल्याला स्वतःची ओळख करून देतं. कधी कधी देव तुमचं आयुष्य मोडत नाही, तर तुम्हाला नव्याने घडवत असतो. एका राजाला खूप अहंकार होता. त्याला वाटायचं की माझ्यापेक्षा शक्तिशाली कोणीच नाही. एक दिवस तो जंगलात गेला. तिथे त्याने एका साधूला ध्यान करताना पाहिलं. राजा म्हणाला, तुला माहित आहे का मी कोण आहे? साधू शांतपणे म्हणाले, तू स्वतःला ओळखतोस का? राजा थोडा रागावला. तो म्हणाला, मी या राज्याचा राजा आहे. साधू हसले आणि म्हणाले, ते तुझं पद आहे, पण तू कोण आहेस? राजा गप्प झाला. मित्रांनो, आज आपणही तसंच जगत आहोत. कोणी म्हणतं मी श्रीमंत आहे, कोणी म्हणतं मी गरीब आहे, कोणी म्हणतं मी मोठा अधिकारी आहे. पण या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत. खरी ओळख म्हणजे आत्मा, आणि आत्मा ना कधी जन्मतो ना कधी मरतो. तो फक्त प्रवास करत असतो. जेव्हा माणूस स्वतःच्या आत्म्याशी जोडला जातो तेव्हा त्याला बाहेरच्या जगाची भीती वाटत नाही, कारण त्याला समजतं की जग बदलत राहणार पण आतली शांतता कायम टिकू शकते. ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करणं नाही. ध्यान म्हणजे स्वतःला समजून घेणं, स्वतःच्या विचारांकडे शांतपणे पाहणं. दररोज फक्त 10 मिनिटं शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, मी खरंच कोण आहे? माझ्या आयुष्याचा उद्देश काय आहे? हळूहळू तुम्हाला जाणवेल की मनातील भीती कमी होत आहे, राग कमी होत आहे आणि आत्मविश्वास वाढत आहे. मित्रांनो, लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याने फरक पडत नाही. फरक याने पडतो की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता. जर तुम्ही स्वतःला कमजोरी समजलात तर जग तुम्हाला कमजोर बनवेल, पण जर तुम्ही स्वतःच्या आत्म्याची शक्ती ओळखली तर कोणतीही अडचण तुम्हाला हरवू शकणार नाही. कधीही कोणाचा द्वेष करू नका, कारण द्वेष दुसऱ्याला नाही तर स्वतःलाच जाळत असतो. क्षमेमध्ये खूप मोठी शक्ती असते. ज्याने तुम्हाला दुःख दिलं त्याला माफ करा, कारण माफ करणं म्हणजे त्याच्यासाठी नाही तर स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी असतं. जीवन खूप छोटं आहे. कधी कोणाचा अपमान करू नका. गरजूंना मदत करा, आई वडिलांचा आदर करा आणि देवावर विश्वास ठेवा. एक दिवस सगळं संपणार आहे. पैसा, प्रसिद्धी, शरीर,
सगळं इथेच राहणार आहे, सोबत जाणार आहेत फक्त तुमचे कर्म. म्हणून चांगलं विचार करा, चांगलं बोला आणि चांगलं वागा. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात सध्या अंधार असेल तर लक्षात ठेवा, सूर्योदय होण्याआधी रात्र सर्वात जास्त काळी असते. देव कधीच उशीर करत नाही, तो योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतो. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या आत्म्याची शक्ती ओळखा आणि आयुष्यात कितीही वादळं आली तरी शांत राहायला शिका. कारण ज्याच्या मनात शांतता असते त्याला हरवण्याची ताकद या जगात कोणाकडेही नसते. धन्यवाद.